ॲक्च्युली 2001ला जो ॲक्ट निघाला MIDCचा त्यानुसार सक्तीची MIDC कोणी करू शकत नाही, शेतकऱ्यांवर सक्ती करू शकत नाही कोणी. आणि 1961 साली जेव्हा यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा MIDC स्थापन केली त्यावेळेस शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यासाठी स्थापन नाही केलेली MIDC पहिले महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली. आपल्या पहिली MIDC भारतातली पहिली MIDC महाराष्ट्रात स्थापन झाली. त्यावेळेस शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यासाठी नाही, जो बंजर जमीन आहे म्हणजे जिथं काही उगवत नाही अशा जमिनी संपादित करण्यासाठी MIDC स्थापन करण्यात आली की तिथं उद्योगधंदे यावेत, आजूबाजूच्या गावांचं भलं व्हावं, त्यासाठी जिथं काही पिकत नाही अशासाठी MIDC यशवंतराव चव्हाणांनी स्थापन केली पहिली महाराष्ट्रात 1961 साली. तर त्यानुसार कायदा आम्हालाही कळतो आहे. रान साहेबांनी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. काल जे मीटिंगमध्ये झालं कमी आवाजात बोला, हे करा ते करा, हे जे वाक्य आली ती त्या वाक्यांसाठी मी बोलले. आता शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, शेतकऱ्यांना बोलू द्या, जे काय त्यांच्या मनात असेल ते बोलू द्या. शेतकऱ्यांचा आवाज कमी करा, खाली आवाजात बोला. ही वाक्य प्रतिनिधींची नाही पाहिजे, सरकारी जे कर्मचारी त्यांची नाही पाहिजे. सरकारी कर्मचारी आमच्यासाठी आहेत. कोणासाठी आहेत? जनतेसाठी आहेत ना. मग त्यांनी असं नाही बोललं पाहिजे कमी आवाजात बोला, हे आवाज खाली ठेवा. आमच्या भावना जाणून घ्याव्यात, आम्हाला काय पाहिजे ते जाणून घ्यावं. काही शेतकऱ्यांची इच्छा असेल MIDC क्षेत्र जावं, मग काहींची इच्छा नसेल ना MIDC क्षेत्र. आमची बागायती क्षेत्र आहे, आमची इच्छा नाही आमचं क्षेत्र MIDCत जावं. आम्ही उदरनिर्वाह बागायती क्षेत्रात करतो आहे किंवा माझे करत बाकीचे गावकरी पण करत असेल उदरनिर्वाह, ते त्या अनुषंगाने जाणून घ्यावं. सरकारने जाऊन एक महामंडळ स्थापन केलेलं असते MIDCसाठी. ते महामंडळ इथं आले का? MIDCसाठी एक महामंडळ असते, ते महामंडळ पहिले आमच्यापर्यंत पोचलं पाहिजे ना. महामंडळ हे जनतेतलंच असतं ना, ते सरकारी अधिकारी नसतात. ते महामंडळ पोचलं पाहिजे. महामंडळाने आमच्या जाणून घेतले पाहिजे भावना. त्या महामंडळाने विचारपूस केली पाहिजे शेतकऱ्यांची, किती क्षेत्र बागायती आहे, किती क्षेत्र बागायती खाली नाही आहे, हे सगळं जाणून स्थळपाहणी केली पाहिजे. त्या स्थळपाहणीतून जो आणि काही शेतकऱ्यांनी जागा विकलेल्या असतील त्या जागांसाठी आमचा अजिबात विरोध नाही आहे. त्यांची तुम्ही मोजणी करा, तिथं कंपन्या स्थापन करा, ते आमच्या फायद्याचंच आहे. अशा स्वरूपात जरा सरकारने पण ह्याची दखल घ्यावी असं गावकऱ्यांच्या वतीने माझं म्हणणं आहे. आज ग्रामसभा होती तुमची बौर गावाची, ग्रामस्थ आले होते आणि तहसीलदार आणि प्रांत येणार होते असं सांगितलं येत होतं. नेमकं सकाळपासनं काय काय झालं? आमची सकाळी 10 वाजता ग्रामसभा झाली इथं. त्यावेळेस ग्रामसभेच्या अगोदर माननीय तहसीलदार साहेब इथं मोजणीसाठी आले होते. त्यावेळेस आमचे नाही का शेतकरी तिथं गेले होते, ज्याच्या गटामध्ये मोजणी चालू आहे, विलास नाना दळवी यांच्या शेतामध्ये मोजणी चालू होते, ते गेले होते तिथं. तर स्वतः तहसीलदार साहेब इथं आले, अधिकारी कामचेट पोलीस स्टेशनचे PI साहेब आले आणि त्यांनी स्वतः सांगितलं आम्हाला की आमचं म्हणणे ऐकलं थोडक्यात. आणि आम्हाला बोलले की आम्ही 4 वाजता प्रांत साहेबांना आम्ही दोघे पण येतो आणि शेतकऱ्यांची सविस्तर चर्चा करतो. परंतु आम्ही 4 वाजल्यापासून इथं कमीत कमी 350-400 शेतकरी इथं बसलोय, अजून तर काय आले नाही. आम्ही त्यांची वाट पाहतोय आणि त्यांच्यासाठी आम्ही ग्रामसभेचा ठराव सुद्धा बनवला आहे. हे पहा, आमचा ग्रामसभेचा ठराव आहे. आज ग्रामसभा झाली, त्याच्यावरती सर्व ग्रामस्थांच्या सह्या, शेतकऱ्यांच्या सह्या आम्ही घेतल्यात आणि ते आल्यानंतर त्यांना हा ठरावच द्यायचा की किती शेतकऱ्यांच्या हरकती आहे. एकूण किती शेतकऱ्यांच्या हरकती आलेल्या आहेत आता सगळं टोटल जवळपास 100% शेतकऱ्यांच्या हरकती आहे या प्रकल्पाला. कारण की शेतकरी 2 एकर, 2.5 एकर, 1.5 एकरच्या वर एकही शेतकरी नाहीये. आणि इथं विसरा, कुणाच्या हरकती नसेल तर स्पष्टपणे सांगा. हरकती आहे ना सर्वांच्या? हात वर करून साहेब बघा, कोणाच्या हात वर करा, दोन्ही हात वर करा. सगळ्यांच्या हरकती आहे, पहा, प्रत्यक्ष पहा. आम्ही सर्वजण इथं प्रांत साहेब आणि माननीय तहसीलदार साहेब यांची वाट पाहतोय 4 वाजल्यापासून. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही येऊ, तुमच्याशी सविस्तर चर्चा करू आणि काय असेल तर तोपर्यंत थांबा म्हणून सगळे शेतकरी इथं
मोठ्या संख्येने थांबले आहेत आणि आम्ही वाट पाहतोय त्यांची. आज जर कोणता निर्णय झाला नाही तर शेतकऱ्यांची पुढची भूमिका काय? आज जर आता 3 दिवस झाले आम्ही कंटिन्यू येतोय, बसतोय, वाट बघतोय, निघून जातोय, 4-4 वेळा येतोय कामधंदे सोडून. आज जर निर्णय नाही झाला तर आम्ही सगळं शेतकरी एक्सप्रेस हायवे अडवणार आणि तिथं जाऊन आंदोलन करणार. जे 9 ऑगस्ट 2011 रोजी झालं आणि निष्पाप शेतकरी गेले 3. आता पण असंच काहीतरी घडण, 10-12 शेतकरी मरतील आणि मग MIDCला कुठंतरी स्थगिती येतील आणि जरी आज शेतकरी मेले आणि यांनी MIDC केली तर कुठंतरी सर्कलला स्मारक उभारतील आणि तिथं नाव देतील हुतात्मा XYZ आणि मग त्यानंतर मग त्यांचं मग ते त्या MIDCला नाव देतील त्या शेतकऱ्यांचं. असंच काहीतरी करतील असं मला तरी वाटतंय. सर्व ग्रामस्थांना पण तेच म्हणणे आहे, काहीतरी घडणार आहे याच्यामधून. आता शेतकरी सांगता आपल्याला 4 प्रकल्प झाले आमच्या इथं. 4 प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात. आता 20-20 गुंठे जागा राहिले, 10 गुंठे, 20 गुंठे, 5 गुंठे आणि 4 प्रकल्प. पहिला झाला एक्सप्रेस हायवे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग, दुसऱ्यांदा झाला पिंपरी चिंचवड बंदिस्त जलवाहिनी. आता टावर लाईनचं काम चालू आहे, ही अदानीची. ती टावर लाईन होतीये, त्याच्यानंतर आता MIDC प्रकल्प होते आणि आता नकाशावरती तर आतमधून हे नाही का पूर्वनियोजित पुढच्या काळासाठी रस्त्याचं सुद्धा नकाशावरती सगळं दिसते. म्हणजे आता मग जमिनी राहिल्याच कुठं, सगळ्या जमिनी रस्त्यामध्ये, टावर लाईन मध्ये आणि याच्यामध्ये बंदिस्त जलवाहिनीसाठी गेले. म्हणजे MIDC तरी नक्की करणार कुठे ते तरी कळून द्या आम्हाला. सगळं शेतकऱ्यांची हीच विनंती आहे की तुम्ही इथं येऊन शेतकऱ्यांना सांगा, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या, ऐकून घ्या आणि कुठंतरी थांबवा हा विषय. एवढीच आग्रहाची कळकळीची विनंती आहे समस्त शेतकरी बांधवांची. नमस्कार, मी करूद रहिवासी आदेश लगड. सरकार एकीकडे सांगते की शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तुम्ही जर आता बाहेर जाऊन पाहिलं तर बघा किती पोलीस फौजफाट आहे. मग हा काय लोकांना माराय करताय का? हा कशासाठी? शेतकरी कसा जगणार? सरकार सांगते की शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, की MIDC पूर्णपणे रद्द झाली पाहिजे. ज्या पद्धतीने 2011ला जसं बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचं आंदोलन झालं त्यापेक्षाही उग्र आंदोलन होईल याची सरकारने दखल घ्यावी. तुम्ही चौकशी करा बागायती क्षेत्र किती आहे. आज आमच्या करून गावामध्ये 80 ते 90% क्षेत्र बागायती आहे. आम्हाला नदी जवळ आहे, सर्वांचे पाणी परवाने आहेत. सर्वांकडे 2000 मला वाटतं काहीतरी 1-2 पासून पाणी परवाने आहेत. आम्ही नदीवरनं पाणी 12-12, 15-15 लाख रुपये खर्च केला एवढा. हा प्रकल्प 100% रद्द झाला पाहिजे. आमचा पूर्ण करूज असेल, बौरवाडी असेल, बौर असेल, सर्वांचा 100% या MIDCला विरोध आहे आणि ही 100% रद्द झालीच पाहिजे. नाहीतर ह्यापेक्षा आम्ही मोठं आंदोलन करू, एक्सप्रेस हायवे भवितव्यात रोखू. हा शब्द मी तुम्हाला देतो आणि थांबतो. ग्रामस्थांच्या MIDCच्या विरोधामध्ये आंदोलन चालू आहे. महिला म्हणून तुम्ही काय सांगाल? हां, माझं नाव वैजंता हनुमंत दळवी. मी ब्राह्मणवाडी गोरमध्ये राहते आणि आमच्या म्हणजे हे आमच्या MIDCचं हे चालू आहे प्रकरण. तर मग आमच्या लहान मुलांचं वगैरे काय पुढं हे करणार आहे ते सरकार. आणि इथून मागं आमची जमीन गेलेली हवी. मग आता 10-10, 4-4, 5-5 गुंठे राहिलेली. त्याच्यानंतर मग आम्ही काय करणार की जरी सरकारला आम्ही दिली मग पुढं आमच्या मुलाबाळांचा काय हे विषय आहे का नाही. पण तुम्ही महिला म्हणून सरकारला काय आवाहन करणार आहात? म्हणजे आम्ही महिला म्हणून ह्याच्यात म्हणजे पुढं जर आंदोलन वगैरे झालं तर आम्ही महिला म्हणून याच्यात सहभागी होणार, आंदोलन करणार.